चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कारण सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी का मन सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी का मन सांगता करी विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननेत पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयवलासं विठ्ठलं चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र यजननी देवाचे चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामन सांगता करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगातून महाराज सद्भक्ताच परमार्थावर परमात्म्यावर असलेलं सामर्थ्य अभंगातून सांगतात विठाल विठाल चित्ते नाही आस ज्या भक्ताचं अंतकरण निरपेक्ष आहे नव्हे ज्याचं अंतकरण निरपेक्ष आहे
त्यालाच भक्त म्हणावं आणि अशा भक्ताचा दास, अशा भक्ताचं दास्यत्व परमात्मा स्वीकारतो, त्याचा पांडुरंग दास. मग नुसतं दास्यत्व स्वीकारतो का हो? नाही, त्या भक्ताच्या घरी निवास करतो. असे भक्ताचे घरी कामन सांगता करी. त्या भगवत भक्ताच्या घरी स्वतः भगवान म्हणजे परमात्मा काय करतो? निवास तर करतोच करतो, यात नवल नाही. त्या भक्ताची कामं न सांगता परमात्मा करतो. आणि असा हा असणारा परमात्मा अनाथाचा बंधू आहे. अनाथाचा बंधू अंगे असे हा संबंधो. परमात्म्याचं आणि भक्ताचं नातं संत वाङ्मयात अनेक प्रकारानं आपल्याला पाहायला मिळतं. पण या अभंगात जे महाराज भक्ताचं आणि देवाचं नातं सांगतात, त्या ठिकाणी अनाथाचा बंधू म्हणून महाराज सांगतात, हा संबंध सांगतात. अंगे असे हा संबंधो. बर, मग परमात्मा भक्ताच्या घरी राहतो, त्याचं दास्यत्व स्वीकारतो, न सांगता सगळी कामं करतो, अनाथाला सनात करतो. हे कशाचं सामर्थ्य आहे हो? तर हे सामर्थ्य आहे निष्ठेचं, हे सामर्थ्य आहे श्रद्धेचं, हे सामर्थ्य आहे भावाचं. आणि या भावाच्या सामर्थ्यावर भगवत भक्त परमात्म्याला त्या अधिकारानं, त्या सत्तेनं राबवतात. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताचे घरी कामन सांगता करी. विठ्ठल विठ्ठल चालत असलेला ज्येष्ठ अधिक महिन्यानिमित्त भगवान हलसिद्धनाथ महाराजांच्या दरबारातील हा नाम महोत्सव. आणि या नाम महोत्सवातील दुसऱ्या दिवसाचं सौभाग्य परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु आमचे तानाजी बाबा असतील, परमादरणीय श्री गुरु आमचे या देवस्थानचे म्हणा, या ट्रस्टचे म्हणा, किंवा भगवान हलसिद्धनाथांचे सेवेकरी म्हणा, यांच्या पारमार्थिक प्रेमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु बाबांच्या चरणी, परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु पाटील महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. सेवेसाठी उपस्थित सगळेच भाविक सज्जन श्रोते मायबाप असतील, अतिशय आपली सेवा तुम्ही या मंदिरात मोठ्या भक्तिभावानं रुजू करतायत आणि हे तुमचं फार मोठं सद्भाग्य आहे. दोन्ही मृदंगाचार्य असतील, आदरणीय बाबांनी सांगितलं बाप लेखाची जोडी आहे. बरं, आता महाराज बाप लेखाची जोडी कुठं परमार्थात पाहायला मिळत नाही. बरं, आम्ही बाबा नेहमी सांगतो, बापाला टाळ वाजवायचा नाद असला तर पोराला नारायणगडाच्या फडावरचा नाद असतो. बरं, नारायणगाव माहित आहे ना? समजणे वालों को इशारा काफी है, जास्त उल्लेख करत नाही. म्हणजे आपल्याला असं पाहायला मिळतं, मुलगा बाप त्या ठिकाणी परमार्थ करत असेल तर मुलं महाराज या परमार्थात प्रवृत्त होत नाहीत. पण महाराज सांगतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा बियर बारवर झेंडा. नाही, त्याचा तिही लोकी झेंडा. चुकलं वाटतं असं महाराज यांच्याही चरणारविंदी समस्त गावातील पंचक्रोशीतील आदरणीय महाराजांचे सगळेच सोबती सहकारी परमात्म्यानं जसं वाळवंटात आपल्या सवंगड्यांना घेऊन हरिनामाचा काला करून अख्ख्या विश्वाला तृप्त केलं, त्रिभुवनाला तृप्त केलं, अगदी त्याच पद्धतीनं आमचे महाराज सगळ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून हा अधिक मासातील नाम महोत्सव पार पडतायत. ज्यांचं ज्या ठिकाणी त्यांचं सामर्थ्य, त्यांचं योगदान, समर्पण आहे
तेवढंच तुमच्या सगळ्यांचं समर्पण योगदान आहे. बर, प्रत्येकाचा नाम उल्लेख न करता आपल्या नियोजित वेळेत त्या ठिकाणी महाराजांच्या या अभंगावर थोडस चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. आस या शब्दाचा अर्थ इच्छा, अपेक्षा, वासना. इच्छा, वासना, आस ही दोन प्रकारची आहे, दोन प्रकारची. एक पारमार्थिक इच्छा आहे, आस आहे, आणि दुसरी प्रापंचिक इच्छा आहे. म्हणजे लौकिक इच्छा आणि पारलौकिक इच्छा म्हणजेच आस. म्हणजे प्रपंचातही इच्छा आहेच आणि परमार्थात सुद्धा इच्छा आहे. दोन्ही बाजूंचा विचार करा, इच्छा आहेच. मात्र प्रपंचातल्या जर इच्छेचा, वासनेचा आपण विचार केला तर प्रपंचातली वासना ही आम्हाला अधोगतीला नेणारी आहे. तुमचा आमचा उद्धार करेल का नाही यात थोडी म्हणण्यापेक्षा फार काही शंका आहे. म्हणजे प्रपंचातली इच्छा ही दुःखाला कारण आहे आणि परमार्थातली इच्छा ही सर्व सुखाला कारण आहे, तुमच्या माझ्या उद्धाराला कारण आहे. प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे जरी इच्छा असल्या तरी या दोन्हींच्या इच्छेमध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठी तफावत आहे. प्रपंचातही इच्छा आहे, नाही असं नाही. कोणती इच्छा आहे हो? वाढावे संतान, मुली व्हावे धनधान्य. सगळ्यांना इच्छा आहे, प्रपंचात सुद्धा इच्छा आहे. आणि मग परमार्थात जे महाराज संत महात्मे होऊन गेले, भगवत भक्त होऊन गेले, त्यांना इच्छा नाही का हो? आहे महाराज, त्यांची इच्छा आहे. जगद्गुरु तुकोबर ती इच्छा एका अभंगात व्यक्त करतात. हे जीवारी माझी आस, हे जीवारी माझी आस, हे जीवारी माझी आस, हे जीवारी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरी सवार करी, पंढरी सवार करी. जन्मोजन्मी तुझा हे जीवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणजे संत महात्म्यांना सुद्धा आस आहे, इच्छा आहे. पण संत महात्म्यांची इच्छा ही परमात्मा प्राप्तीची आहे, परमात्म्याच्या प्रेमाला, परमात्म्याच्या सुखाला पात्र होणार आहे.
म्हणजे प्रपंचात जर पाहिलं तर प्रपंच हा इच्छा वाढवणार आहे, इच्छा वाढवणार आहे. सुभाषितकार सांगतात, ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्याला वाटतं 1000 रुपये मिळावे, ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला वाटतं 1,00,000 रुपये मिळावे, 1,00,000 रुपये ज्याच्याकडे आहेत त्याला वाटतं राजा व्हावं, राजाला वाटतं मला चक्रवर्ती राजा व्हावं, चक्रवर्ती राजाला वाटतं मला इंद्रपद मिळावं, इंद्राला वाटतं मला ब्रह्मपद मिळावं, ब्रह्मदेवाला वाटतं मला विष्णूचं पद मिळावं. सुभाषितकार गोड सांगतात, निस्वस्ती शतम शतिदश शतम लक्षम सहस्रदीपो लक्षेशाम क्षितिपतिपालकम क्षितिपती चक्रे शताम वांचति चक्रेशाम सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांचति ब्रह्मा शिवपदम शिव हरी पदम आशावदीपो गत. म्हणजे हे असं आशा प्रपंच, मला सांगायचा भाग एवढाच, प्रपंच ही आशा वाढवणार आहे. मला सांगा, प्रपंचामध्ये एखादी वस्तू भेटली म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं नाही, उलट त्याच्या अनुषंगानं नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणात निर्माण होते. एक उदाहरण सांगतो. एक कुंभार माती खणण्याकरता डोंगरावर गेला आणि डोंगरावर गेल्यानंतर माती खणता खणता त्याचा दैवयोग चांगला, त्याचं प्रारब्ध चांगलं, त्याला 20 किलो सोन्याची मूर्ती त्या मातीमध्ये सापडली. किती किलो? तत्सून बोलायचं कीर्तनात, तुम्हाला द्यायचं नाही मला घ्यायचं नाही, 20 काय 40 किलोची मिळू द्या की. मग महाराज ती मूर्ती त्यानं घेतली आणि घरी आणली आणि एका खोलीमध्ये ती मूर्ती ठेवली. सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, अमुक अमुक व्यक्तीला, अमुक अमुक कुंभाराला इतके किलोची मूर्ती सापडली. अगदी गावाला नवल वाटू लागलं, आश्चर्य वाटू लागलं, सगळं गाव गोळा झालं आणि ती मूर्ती पाहण्याकरता येऊ लागलं. एक एक जण येत होता, मूर्ती पाहत होता आणि त्या ठिकाणी आपल्या घरी जात होता. असं असताना महाराज ज्याला मूर्ती सापडली होती तो मात्र अगदी अस्वस्थ स्वरूपात डोक्याला हात लावून घराच्या कट्ट्यावर बसला होता. मग लोक आले, लोकांनी पाहिलं, पण ज्यावेळेस त्याचे जवळचे मित्र आले त्यावेळेस त्या मित्रांनी मूर्ती पाहिली आणि मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या मित्राला कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं, म्हणजे अभिनंदन म्हणावं म्हणून गेले. तर पाहिलं अगदी चित्र वेगळं दिसलं. अरे बाबा म्हंटले, तुला 20 किलो सोन्याची मूर्ती भेटलेली आहे, तुला सोनं 20 किलो मिळालेलं आहे, तरी तू असा का, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन तुझ्याच डोक्यावर आहे अशा अवस्थेत बसलाय. मग त्याने त्याचं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो कुंभार जो होता तो म्हटला, अरे बाबांनो तुम्ही मूर्ती पाहिली का? हो म्हटले, मूर्ती पाहिली. त्याच्या खालचं एक वाक्य पाहिलं का, वाचलं का? नाही म्हटले. चला म्हटला दाखवतो. त्यानं ते वाक्य, ते मूर्तीच्या खाली लिहिलेलं जे वाक्य होतं ते वाक्य दाखवण्याकरता मित्रांना नेलं आणि नेल्याबरोबर ते वाक्य दाखवलं. वाचा म्हटले हे वाक्य. तर त्या मूर्तीच्या खाली असं एक वाक्य लिहिलं होतं, ही सोन्याची 10वी मूर्ती आहे. असू दे म्हटलं, काय हरकत आहे, 10वी जरी असली तरी सोन्याचीच आहे ना. तो म्हटला असं नाही, ही सोन्याची 10वी मूर्ती आहे, याच्या अगोदरच्या 9 मूर्त्या कुठे गेल्या? म्हणजे जी वस्तू आपल्या ठिकाणी प्राप्त आहे ती प्राप्त झालेल्या वस्तूच्या ठिकाणी समाधान मुळीच नाही, मात्र त्या वस्तू मिळण्यानं नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणात निर्माण होते. ही प्रपंचातली आस आहे. निळोबारांची फार गोड गवळण आहे. या आशा कल्पना, या कल्पनाने, या आशेनं आपल्यावर मात केलेली आहे. मात महाराज गोड वर्णन करतात. आशा कल्पना या मातल्या पाठी, मनसा चिंता डंकिनी सर्वे, मनसा चिंता
पायावरी आता घालावो याच्या पायावरी आशा कल्पना या मातल्या पापेने मनसा चिंता डंखेने करतेने येतील हरी ओ जानवे रातने मनोनी विनावी ते दिसली शनिवार आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी अशा कल्पना या मातल्या पापिने मनशा चिंता डंखिनी सर्पिणी येतील हरी ओ जानवेची जाचणी मनोनी विनविते हेची क्षणी क्षणी ओ आता घालव याच्या पायावरी हाची चुकवेल जन्माची बोहरी तोडील चिंता हा हेची आशा थोरी हो ही आशा आहे संत महात्म्यांना. निळोबारायांच्या बाबाजी फार गोड गवळणी आपल्याला या गवळणी म्हणून वाटत नाहीत, मग आपल्याला गात्यातल्या गवळणी म्हणून वाटत नाहीत, आपल्याला माथ्यातल्या गवळणी म्हणून वाटतात. माथ्यातल्या म्हणून वाटतात यात नवल नाही, ट्रॅक्टरवरच्या म्हणून वाटतात. अशा कल्पना या मातल्या पापीने या आशेनं या कल्पनेनं मात केलेली आहे आपल्यावर, तिथं काही चालू देत नाहीत महाराज. मग अशी आशा आहे महाराज. आशा तुमच्या माझ्याजवळ जर आस इच्छा आशा असेल तर महाराज तुम्हा आम्हाला जगाचं दास व्हावं लागतं बरं का. आणि तुम्ही जर भक्त जर निरपेक्ष असतील तर सारं जग त्याचा दास होतो. आशाबद्ध तो जगाचा दास पूज्य तो दास सकळ लोका. आशाबद्धाला जगाचा दास व्हावं लागतं महाराज, जगाचा दास. मात्र ज्याच्या अंतकरण निरपेक्ष आहे त्याचा दास, त्याचं दास्यत्व जग स्वीकारत महाराज. मग ज्या अर्थी महाराज तुम्हा आम्हाला आशा आहे यात नवल नाही, परमात्म्याला सुद्धा आशा आहे बरं. परमात्म्याला आशा आहे. जास्त कशाला पाहायचं महाराज, याच अभंगात बघा ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची आस भक्ताचं दासत्व करण्यात सांगतात, ते अर्थी परमात्म्याला सुद्धा काय आहे, आस आहे. आस ज्याच्या अंतकरणात आस नाही ते भक्त, मात्र ज्याचं दास्यत्व स्वीकारतो त्या दास्यत्वाची आशा करतो तो कोण आहे, परमात्मा आहे. परमात्मा ऐका, कोळी बांधव मासे पकडण्याकरता पाण्यामध्ये काय टाकतात वो, हा बरोबर आहे. मला वाटलं गळ म्हणतायत की काय, जाळे. बरोबर, तुम्ही कोकण जवळ आहे ना तुम्हाला. जाळे टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये फक्त मासेच येतात का नाही, माश्याबरोबर गवत येतं, गवताच्या काड्या येतात, नारळाची शहाळी येतात, सगळं येतं. फक्त एक गोष्ट येत नाही. काय येत नाही हो त्या जाळ्यामध्ये, वा पाणी येत नाही. तसं आशेच्या बाबतीत तुम्हा आम्हाला आशा आहे यात नवल नाही, देवाला सुद्धा आशा आहे. भक्त सोडले तर सगळ्यांना आशा आहे, परमात्म्याला सुद्धा आशा आहे. आशा उपजली अनंताशी नेच वामनत्वाले त्याशी, आशेने देण केले देवाशी कथा कायशी इतरांची. आशेनं दिन बळीच्या दारात परमात्म्याला हात पसरावे लागले हो. परिणाम आशा. आशा ऐका, पर्वत मोठा आहे बर का, पर्वतापेक्षा मोठा समुद्र आहे, समुद्रापेक्षा मोठा आकाश आहे,
आकाशापेक्षा मोठं महाराज ब्रह्म माया म्हणजेच आशा आहे. पण अशी आशा जरी मोठी असली व्यापक असली तरी ती भक्ताच्या ठिकाणी नाही. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखाशी चढावा जयाचे असणे. म्हणजे निरपेक्ष आहेत भक्त. जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात, आम्ही आशा टाकून दिली, टाकून बंधनाला तो फसा देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, बंधना बंधनाचा सोडू फसा देऊ अशा टाकोनी. भागवतामध्ये भक्ताची जी 6 लक्षणं सांगितली त्यामध्ये निरपेक्षता हे पहिलं लक्षण सांगितलं. निरपेक्षम मुनिर शांतम निर्वैरिणम समदर्शिनम. निरपेक्ष हे पहिलं लक्षण भागवतामध्ये सांगितलं. भक्त कसे असावेत? निरपेक्ष असावे. निरपेक्ष त्यांच्या अंतःकरणात लौकिक जगाच्या संबंधानं कोणत्याही प्रकारची इच्छा असू नये. जसं महाराज इच्छा ही परमात्मा प्राप्तीला आस बाधक आहे, बाधक आहे. मात्र निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे. बरं, परमार्थाचं नाक काय असेल तर निरपेक्षता. पण मी मगाशी सांगितलं एका कीर्तनाचे किती 40-40 हजार. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे महाराज, आश्चर्य करण्यासारखी. कुठं आपली निरपेक्षता? कुठं त्या ठिकाणी भक्ताचं जीवन? कधी आपण तिथपर्यंत पोहोचणार? फार अवघड गोष्टी आहेत महाराज. ऐका, निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे. नाक हे फार महत्वाचं आहे बाबाजी. नाक महाराज प्रपंचातही महत्वाचं आहे आणि परमार्थातही महत्वाचं आहे. ऐका, मुलगी पाहायला गेले, म्हटले कशी आहे मुलगी? अहो म्हटले काय विचारू नका, अगदी गोरी गरगरीत आहे. गोरी पान वेगळी आणि गोरी गरगरीत वेगळी. बरं, गोऱ्या बर. मुलीचं शिक्षण वगैरे काय? अहो म्हणजे मुलगी पदवीधर आहे. बर, मग काय मुलीला स्वयंपाक वगैरे काय? अहो म्हटले अगदी अन्नपूर्णा मातेची कृपाच आहे तिच्यावर. कोणताही पदार्थ सांगा, अगदी 5 मिनिटाच्या आत तर अगदी स्वादिष्ट पद्धतीनं करून तुमच्या समोर आणून देणार. बर, संस्काराचं तर काय विचारू नका. म्हटले गाथा वाचते, ज्ञानेश्वरी वाचते, का इन्स्टा वापरते, फेसबुक वापरते, असं नाही. बरं, गाथा ज्ञानेश्वरी वाचावी महाराज. बर, गाथा ज्ञानेश्वरी वाचते. बर, आणखी काय? सर्व गुण संपन्न आहे म्हटले. मग सगळं आहे त्या ठिकाणी. स्वयंपाक येतो, संस्कारिक आहे त्या ठिकाणी, शिक्षण पदवीधर झालेलं आहे, सगळं झालं आहे, गोरी गरगरीत आहे, सगळं आहे. मग काय नाही? अहो म्हटले मुलीला नाकच नाही. महाराज वर्णन करतात, नाक नाही देणे वाया गेले, काय करावे देवतीचं लक्षणे, काय करावे देवतीचं लक्षणे, नाक नाही देणे वाया गेली, काय करावे देवतीचं लक्षणे, काय करावे देवतीचं लक्षणे,
काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. म्हणजे प्रपंचातही नाक महत्वाचं आहे, मग परमार्थात तर नसेल का महत्वाचं? ज्यावेळेस महाराज हनुमंतराय सीता शोधा करता गेले त्यावेळेस सीता मातेला शंका आली मनात. हनुमंतरायाला म्हटले, माझ्या स्वामीचं माझ्या प्रभूचं तू जर यथार्थ वर्णन करशील तर तुझ्या बरोबर मी यायला तयार आहे. मग हनुमंतरायानं सुरुवातीला प्रभू रामरायांच्या चरणाचं वर्णन करून सांगितलं, नंतर हाताचं वर्णन करून सांगितलं, सगळ्या अवयवांचं वर्णन करून सांगितलं, आणि त्यानंतर हनुमंतराय प्रभू रामरायाच्या नाकाचं वर्णन करायला लागले. परमार्थाचे मुख्य बीज निरपेक्षता ते नाशिक, तेने विनते निरनाशिक, कैसे सुख सापेक्षा. म्हणजे निरपेक्षता हे मुख्य नाशिक. निरपेक्षता, निरपेक्ष परमार्थामध्ये परमार्थ निरपेक्ष होऊन राहून करणं, याला काय म्हणायचं? परमार्थाचं नाक म्हणायचं. आणि ज्यानं महाराज परमार्थात येऊन परमार्थाचं नाक राहिलं त्यालाच परमात्मा प्राप्ती संभव आहे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव कैक पटीनं इतर बाबतीत आमच्यापेक्षा फार बलवान असे, पण आशेच्या बाबतीत आम्ही देवापेक्षा सुद्धा काय आहोत? बलवान आहोत. तुका म्हणे आम्ही देवा हो निबळी, टाप राहिलो टापून निराळी, अशा गीतेमध्ये वर्णन केलंय बघा. अनिरपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः, सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. कोणाला भक्त म्हणावं? भक्त
हा आपला विषय काय चालू होता? भक्ताचा. भक्त विषय जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. आशा पास निवारोनी गेले भक्त ऐसे जाना जे देही उदास. असे भक्त आणि असे भक्त हे निरपेक्ष असतात आणि अशा भक्ताच्या घरी परमात्मा वास्तव्य करतो आणि त्याचं दास्यत्व स्वीकारतो. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. आणि दास्यत्व स्वीकारून तो परमात्मा त्या ठिकाणी दास म्हणून आपल्या भक्ताच्या घरी काय करतो? वास्तव्य करतो, निवास करतो. सुरुवातीला महाराज भक्त कोणाला म्हणावं हा फार मोठा प्रश्न आहे. भगवद्गीतेमध्ये 4 भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त. कोणते? अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तो पहिला तो म्हणजे, दुसरा जिज्ञासू जाणीजे, तिचा अर्थार्थी बोलीजे, ज्ञानी चौथा. म्हणजे 4 भक्त सांगितले. मग अर्थभक्त आहे. अर्थभक्त काय करतो? तर महाराज सांगतात तो अर्थार्थाची निव्याजे, जिज्ञासू जाणावयाची लागे भजे, तेने तिजे ऐकिजे अर्थसिद्धी. म्हणजे अर्थभक्त फक्त संकटात परमात्म्याला हाक मारतो. याचा जास्त विस्तार करत नाही, सर्वांनी हे ऐकलेलं आहे. याचं उदाहरण गजेंद्र. गजेंद्र भक्ताच्या यादीत आला पण अर्थभक्त राहिला. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तो गेला विठाई. अर्थभक्त आहे. दुसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू भगवान परमात्म्याला जाणण्याकरता भगवान परमात्म्याची उपासना करणारा. याचं उदाहरण राजा जनक. जे सावता महाराज जे आहेत ते राजा जनकाचे अवतार. राजा जनक त्यानं भक्ती केली, राजा जनकानं भक्ती केली, पण परमात्म्याला जाणण्याकरता जिज्ञासू वृत्तीनं भक्ती केली. तिसरा भक्त आहे अर्थार्थी. आता अर्थ भक्तामध्ये आणि अर्थार्थी भक्तामध्ये फारसा फरक नाही. कारण अर्थ भक्त संकटात जसं परमात्म्याला देवाला त्या ठिकाणी हाक मारतो, उपासना करतो, भक्ती करतो, तसं अर्थार्थी भक्त ही लौकिक दृष्टीनं सत्ता मिळावी, संपत्ती मिळावी, संतती प्राप्त व्हावी याकरता भक्ती करणारा अर्थार्थी भक्त आहे. याचं उत्तम उदाहरण बिभीषण. बिभीषणानं त्या ठिकाणी अर्थार्थी भक्ती केली. आणि चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. मग चौथ्याचे ठाई काय काही अनेक करण्याची नाही, भक्त तो पाहे ज्ञानी आजो. जो महाराज भक्त देवा करता देवाची भक्ती करणारा जो आहे तो खरा भक्त देवाला प्रिय आहे. मद भक्त समे प्रिय, असा भक्त आवडतो. आपण देवाची भक्ती करतो आपल्या करता, स्वतःच्या स्वार्था करता. पण परमात्म्याची सेवा करणारे भक्त जे असतात ते देवा करतात, देवाची सेवा करणारे असतात, त्याला खऱ्या अर्थानं भक्त म्हणावं. देवाची भावा
आळवावे देवा देवाचे आकारे आळवावे देवा ओझ देह बाबा पारोनिया ओझ देह बाबा पारोनिया देवाची आचारे आळवावे देवा ओस देह भावा पाडूनिया अशा भक्ताच्या घरी परमात्मा असे भक्ताचे घरी कामन सांगता करी. हे भक्ताचं सामर्थ्य आहे, हा भक्ताचा अधिकार आहे. वारकरी जर काकडा करत असतील तर त्याला वारकरी म्हणावं. बर, काकडा कोण करत? कलाकार नाहीत करत महाराज, वारकरी करतो. आणि त्या काकड्याच्या तिसऱ्या मंगलाचरणामध्ये कोणत्या भक्ताच्या घरी परमात्म्यानं कोणती कोणती कामं केली याची मला वाटतं 12 चरणाची यादीच दिली महाराज. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मास माया सावत्यास खुरकू लागे नरहरी सोनारा गळू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी अर्जुनाचे रती होय हा सारथी बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळ्याचे घरी अंगी गाय वळी द्वार पाड बळी द्वार झाला एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंबऋषीचे सोशी गर्भवास मिळाबाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माते वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेत्याची अंगी भरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याचे विठाला आणि अशा भक्ताच्या घरी हे भक्त परमात्म्याला प्रिय आहेत. यो मद भक्त समे प्रिय, असे भक्त परमात्म्याला प्रिय आहेत. आणि अशा भक्ताच्या घरी परमात्मा काम करतो तेही न सांगता. काम करण्याच्या काही काही पद्धती आहेत महाराज, मला वेळ सांगा बरं. मोबाईल खाली आहे, हातामध्ये घड्याळ नाही, हा ते दिसत नाही जरा कोपऱ्यात. बरं असू द्या, घेऊ आपण मधल्या चाली घेऊ आणि आपली सेवा अगदी थोडक्या वेळात आटोपू. ऐका, काम करण्याच्या पद्धती आहेत. काही काही लोक महाराज सांगल तेवढंच काम करतात, सांगल तेवढंच. काही काही सांगूनही करत नाहीत, सांगूनही करत नाहीत. काही काही सांगितलेल्या पेक्षा जास्त करतात आणि काही अशी दुर्मिळ आहेत न सांगता करतात. ऐका, काही जण सांगल तेवढेच करतात. अरे शामराव, म्हशीला तेवढं पाणी दाखवून आण रे. मग त्या शामरावनं म्हशी सोडल्या, नदीवर नेल्या, म्हशींना पाणी दाखवलं आणि घराकडे आणल्या बरोबर ऊन होत आणि मालकानं पाहिलं. मालक पानवठ्यावर गेला की त्या काही म्हशी होत्या, त्या म्हशी त्या पानवठ्याकडे ओढ घ्यायच्या. विचार केला, या कामाच्या नोकराला तर म्हशी पाणी पाजून आणाय सांगितलेले आहेत. विचारलं, शामराव तुम्ही पाणी दाखवलं नाही का हो? अहो म्हटला, नदीला नेलं आणि सगळं पाणी म्हशींना दाखवून आणलं, म्हणजे डोळ्यानं दाखवून आणलं. म्हणजे सांगत तेवढीच काही लोक काम करतात. काही जण महाराज सांगूनही करत नाहीत, सांगूनही करत नाहीत. ऐका, बैठकीत बसला, कामधंदा काय नव्हता आणि अशाच एका श्रीमंत मनुष्याला त्याची गरज होती, नोकराची गरज होती. सांगितलं, बाबा मला कामधंदा नाही, काहीतरी काम द्या. बर, सगळी काम ऐकणार? हो म्हणला, सगळी काम ऐकणार म्हणला, सगळी काम ऐकणार. मग ठरलं महाराज नोकर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली त्या घरी. मग त्या श्रीमंत मनुष्यानं कामाकरता कुठेतरी जावं
आणि त्याच्या बायकोनं सांगावं, श्यामराव सरपण फोडून आणा, ऐकलं का? हो मालकीन साहेब ऐकलं. श्यामराव ते दळण संपले, गिरणीवर दळण टाकून या, ऐकलं का? हो. श्यामराव ती विहिरीवरची मोटर बंद करून या जरा, ऐकलं का? हो ऐकलं. महाराज यानं सगळं ऐकायचं. मालक आला त्या ठिकाणी आणि आल्यानंतर त्याची पत्नी म्हणू लागली, काय हो म्हटले, कसलं तुम्ही नोकर ठेवलाय? एकही काम त्यानं केलं नाही, एकही काम त्यानं ऐकलं नाही. सरपण फोडून आणाय सांगितलं, सरपण फोडलं नाही. त्या ठिकाणी विहिरीवरची मोटार बंद करायला सांगितली, तीही बंद केली नाही. बरीच कामं सांगितली, एकही काम केलं नाही. मग त्या ठिकाणी त्या मालकानं त्या नोकराला बोलून घेतलं आणि सांगितलं, बाबा तू एकही काम केलं नाही. तो म्हटला, मालक करायचं कुठं ठरलं होतं, ऐकायचं ठरलं होतं. विठ्ठल ऐकायचं म्हणजे ह्या कानानं ऐकायचं, जसं तुम्ही आता कीर्तन ऐकताय तसं नाही ना. बर काही काही महाराज सांगितलेल्यापेक्षा ज्यादा काम वाढवून ठेवतात. जुने कीर्तनकार सांगायचे बघा, आता जसा अधिक महिना आहे तसं आपल्या पारमार्थिक परिभाषेत आपण याला काय म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो, अधिक महिना म्हणतो. आणि जावया करता इकडं पण आहे की राव शब्द धोंड्याचा महिना. मग असंच महाराज या धोंड्याच्या महिन्यात एका नवीन जावयाला सासरवाडीनं आमंत्रित केलं. मग जरा बोळसर होतं. आई बापांनी सांगितलं, बाबा सासरवाडीला जाताना लवून जायचं. कसं जायचं? लवून म्हणजे नम्रतेनं जायचं. मग यानं शब्दशः अर्थ घेतला आणि हा चालला. आणि जात असताना आमचा सोलापूर जिल्हा बघा ज्वारी पिकासाठी अग्रेसर आहे. ज्वारी फार पिकते आमच्या इकडं. आता जरा पाण्याचा भाग झाल्यामुळे प्रमाण कमी आहे, पण पूर्वी जुन्या काळात फार ज्वारी पिकायची आमच्या इकडं. मग ती ज्वारीचं पीक आणि त्या पिकातून तो सासरवाडीला निघाला. आणि कसा निघाला? लवून निघाला. लवून म्हणजे वाकून निघाला. प्रकार असा झाला होता, त्याच्या आदल्या रात्री महाराज त्या ज्वारीची कणस गेली होती चोरीला. चोरीला कणस गेली होती आणि हा चालला होता वाकून. वाकून जात असताना शेतकऱ्यानं पाहिलं, अनुमान प्रमाण केलं, ज्या अर्थी रात्री चोरीला कंस गेली त्या अर्थी हात चोर आहे आणि आता हे तेच करण्याकरता आलेला आहे. त्याला दोघा चौघा जणांनी धरला आणि असा मारला, असा मारला, असा मारला. ते कीर्तनात सांगता येत नाही कसं मारला. मारलं महाराज. म्हणलं का हो मारता? मग सांगितलं अशी अशी चोरी घडली आणि तू आताही तेच करतोय. अहो नाही म्हटलं, म्हणजे आई बाबा म्हटले सासरवाडीला जायत असताना लवून जायचं, लवून जायचं म्हणून मी लवून चाललोय. मग ती लोक म्हटले, अरे येड्या, सासरवाडीला जात असताना लवून नाही जायचं, हा हो करत जायचं. म्हणजे हा हो म्हणजे वजनात जायचं. सासरवाडीला जाताना सासरवाडीत सागर महाराज वजन पडलं पाहिजे, वजन. जसं कीर्तनकाराचं दाढी पाहून, बॉडी पाहून, गाडी पाहून काय पडतं? वजन पडतं. तसं कोणाचं जावायचं वजन सासरवाडीत असावं म्हणजे वजनात जा असं सांगितलं. यानं शब्दशः अर्थ घेतला. सांगितलेल्यापेक्षा जास्त हा भाग सांगतोय. हाऊ करत चालला. हाऊ करत जात असताना महाराज पुढे पारद्यानं जाळं लावलं होतं आणि जाळं लावून अगदी सकाळपासून दुपार झाली तरी एकही महाराज शिकार त्यांना पकडली गेली नव्हती. एखादा ससा पकडला गेला नाही, एखादा हरिण पकडलं गेलं नाही. अगदी वाट पाहत बसले होते. आणि हा जवळ गेला, जवळ गेला, हा तिथं जायला आणि एक हरिण अडकायला अशी गाठभेट होते ना होते तोपर्यंत त्यानं हा हू केलं. काय केलं? हा हू. असं महाराज जाळ्यात अडकणारा हरिण उडी मारली, तसं जाळी लावलेल्याच्या वरून उडी मारली, पळून गेलं महाराज. त्याने पारधी वैतागले, म्हटले सकाळपासून एकही शिकार नाही, शिकार सापडते तेवढ्यात हा हाऊ करत आला, असा धरला आणि असा चोप दिला, असा चोप दिला. सांगायची सोय नाही महाराज. भरपूर का मारलं? अरे म्हणला तिथं आम्ही सकाळपासून वाट बघतो, एकही शिकार आम्हाला नाही. कसं तरी एखादी शिकार आता सापडत होती तर तो असा आवाज केला आणि तुझ्या ओरडण्यानं ते शिकार आमच्या हातातून गेले. मग सासरवाडीला जाताना कसं जायचं? हाऊ करत नाही जायचं. मग एका मागे एक फसू दे म्हणायचं. काय म्हणायचं? एका मागे एक फसू दे. आता आपण जरा लवकर जावा, जरा फसायचं कमी होईल, पावसाळ्याचे दिवस आहेत.
एका माग फसू दे, एका माग जपच चालू केला. पुढे गेल्यानंतर महाराज अशी आता तुमच्याकडे जी जमीन आहे काळवाताची तशी अगदी काळी भोर काळी कुळकुळीत, आमच्या इकडे म्हणतात हत्तीच्या मस्तकासारखी जमीन. ही तुमच्या इकडची जी जमीन आहे त्याला आमच्या पण भागात तशा काही जमिनी आढळून येतात, त्याला हत्तीच्या मस्तकासारखी आमच्या इकडे जमीन म्हणतात. अशी जमीन आणि सगळे शेतकरी त्या ठिकाणी शेतात आले होते आणि पावसाचे दिवस त्या ठिकाणी काळं रान आणि गाड्या त्या ठिकाणी गवतानं म्हणा काहीतरी मालानं भरलेल्या होत्या आणि पाऊस अचानक आल्यामुळं त्या गाड्या काय झाल्या, त्या रानात फसल्या, चिखलात काय झाल्या, फसल्या महाराज. सगळे शेतकरी मिळून एक एक गाडी काढतायत. हा तोपर्यंत आला, एका माग एक फसू दे, जपच लावला त्यानं, एका माग एक फसू दे. मग महाराज हे शेतकरी वैतागले होते. सकाळी महाराज एकतर बायकोने लवकर जेवण दिलं नाही आणि त्यात हे कष्ट. सगळे म्हटले गाड्यांचं बघू परत, गाड्यांचं काय एवढं नल्लं नाही, अगोदर याला पाहू म्हटले. सगळ्यांनी महाराज गाड्या काढायच्या सोडल्या आणि याच्याकडे आले. असा चोप दिला, असा चोप दिला, असा चोप दिला, असा चोप दिला, असा चोप दिला. रात्रीच्या 12 वाजले, नाही 11:15 झाले, बरं झालं, थोडं राहिलं. मग अव का मारता म्हटला, काय म्हटला, आम्ही सकाळपासून अगदी वैतागलो आहोत, ह्या गाड्या निघत नाहीत, चिखलात अडकलेले आहेत आणि तू खुशाली एका मागे एक फसू दे म्हणतो. मग काय म्हणायचं, ते म्हटले एका मागे एक जाऊ दे म्हणायचं. काय म्हणायचं, एका मागे एक जाऊ दे. बर, मग त्यानं जपच चालू केला, एका मागे एक जाऊ दे, एका मागे एक जाऊ दे. असं स्वरात नाही बरं, त्याच्या आपलं स्वरात म्हणत चालला. आणि जात असताना एक श्रीमंताचं मोठं घर आणि त्या श्रीमंत मनुष्याला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलगा काय झालेला होता, मयत झाला होता, वारला होता. आणि हा तिथं गेला आणि काय म्हणायला लागला, एका माग एक जाऊ दे. सगळी लोक वैतागलेली, सगळी दुःखी कष्टी झालेली. राग आला, असा तुडवला. सांगायचं तात्पर्य असं महाराज, सांगितलेल्यापेक्षा जास्त याला काय म्हणायचं, नको तिथं डोकं देणं, नको तिथं पकवाज घेऊन येईन म्हणलं की पकवाज लावत बसणं, याला काय म्हणायचं, काम ज्यादा करणं. काम प्रवचन महाराज घ्या म्हणलं की कीर्तन कधी देता म्हणणं, याला काय म्हणायचं, सांगितलेल्यापेक्षा ज्यादा काम म्हणायचं. मग हे असे कामाचे प्रकार आहेत, तात्पर्य एवढंच कामाचे. पण परमात्मा जो भक्ताचं काम करतो तो न सांगता करतो, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी. सर्व काम भाविकाचे गाव अंगी देवाचारी. भाविकाचे गाव अंगी देवाचारी.
अंगी देव करी न सांगता करी सर्व काम उच्चिष्ट ती बोरे खाय भिल्लिनीची आवडी तयाची मोठी देवा अर्जुनात घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारेले ज्या वेळेस राजा धर्मानं राजसूय नावाचा यज्ञ केला त्यावेळेस कार्यवाहक परमात्मा झाले सगळ्यांना कार्य वाटून दिले आणि परमात्म्यानं एक काम केलं आलेल्या अतिथींचं पूजन करायचं त्या अतिथींचं पूजन केल्यानंतर त्यांना पात्र टाकायची जेवायला वाढायचं आणि त्यांची उष्टी पात्र आपल्या पितंबरामध्ये उचलून टाकून द्यायची हे काम कोणी केलं पांडवांच्या घरी धर्माच्या घरी परमात्म्यानं केलं द्वारकेचा राणा पांडवा घरी असे भक्ताचे घरी कामन सांगता करी विभुवार कुमारी जय जय 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 विभुवार कुमारी जय विभुवार कुमारी जय विभुवार कुमारी जय विभुवार कुमारी कुंडली गौरवा हरिवंश चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामन सांगता करी महाराज पुढे बोलतात अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू परमात्म्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर परमात्म्याचं ब्रीदच हे आहे महाराज काय अनाथ जीवाचा तो काज कैवारी ऐशी ब्रिदावळी चराचरी चराचरात त्याची त्रिभुवनात ब्रीद कोणता आहे अनाथ जीवांचा तो काज कैवारी परमात्मा अनाथाला सनात करतो बर का शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर म्हणतात या संबंधानं तो आमचा पाठीराखा सनात आणि बंधू अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू म्हणजे अनाथ एक शब्द आणि दुसरा बंधू अनाथाला परमात्मा सनात करावं आणि भावासारखं पाठी माग उभा राहावं महाराज म्हणतात अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन अनाथ जनाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा बंधू आणखी जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा तू कृपा करुणा सिंधू ओशी माय बाप आमुचा बंधू अनाथाचा बंधू जीवन सिद्ध साधन सिंधू थोडीशी बंधू काळपाश शरणागता वज्रपंजर अभयदाना तोदार परमात्मा महाराज अनाथाचा बंधू होतो महाराज ऐका म्हणून नाही काही चिंता
तोच आमचा माता पिता बहीण बंधू अनाथाचा बंधू बहीण बंधू आणि चुलता आणि का गोता सर्व ठाई परमात्मा अनाथाचा बंधू आहे महाराज बंधू आहे कारण तो मागही तोच आहे आणि पुढेही तोच आहे महाराज सांगतात मागे पुढे मागे पुढे संभाळीता अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू तो महाराज प्रसंगी माता होतो पिता होतो बहीण बंधू चुलता आणि का गोता सर्व ठाई परमात्मा महाराज विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले वेन चार नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू मग एवढं सगळं परमात्मा करतो कशाच्या जीवावर हो महाराज भावाच्या जीवावर सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं काही न लगे एक भावची कारण भाव महत्वाचा आहे सगळी प्रमाण पाहून घ्या फक्त महाराज त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करतो विस्तार करत नाही आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे महाराज सांगतात देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले कचित्त तरी भूत तेवढ्यासाठी नका करू आता हात गा भाव वळ्याकडे एरवी नाकडे करतळी आवळे तैसा हरी बावी विन देव न कळे निसंदेह गुरु विनानुभव तैसा कळे भावाशिवाय परमात्म्याला आकळता येत नाही सत्तेनं राबवून घेता येत नाही त्याच्याकडून महाराज काम करून घेता येत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात ज्याच्या अंतकरणात भावाची गाठ आहे त्याला तात्काळ लाभ आहे त्याला तात्काळ परमात्म्याची प्राप्ती आहे महाराज सांगतात भावनाचे भावनाचे
ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती येणे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे देवाला भावाच्या बळावर सत्तेनं राबवावं महाराज. कारण जो परमात्मा अनाथाचा बंधू आहे महाराज. सुदामा ब्राह्मणाकडे काय होतं महाराज? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढेला मुष्टी पोळी घेऊन या त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव दे कोणी गाव सोनियाचा दिला धर्म जागो विठोबाचा त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मणाला सोन्याची नगरीच दिली महाराज. सरपंचच करून टाकलं त्या नगरीचा. म्हणजे अनाथाचा नाथ आहे. पण का एवढी मर्यादा आहे का हो? नाही महाराज. भगवत भक्ताचा भाव परमात्म्याविषयीचा. ध्रुव बाळाला आढळ पद दिलं आढळ पद दिलं आढळ पद दिलं असं पद दिलं महाराज. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निवडणुकाच घ्यायची गरज नाही. बाळ ध्रुव बैसवीला आढळपदी ध्रुव बाळाला आढळ पद दिलं. उपमन्याला क्षीरसागर दिला उपमन्या कारणे कैशी दावशी लवलाही पाळी प्रेम पाना क्षीरसागरात आहे. असं उपमन्याला. बर महाराज परमात्मा भगवत भक्ताला देईल यात नवल नाही बाबाजी. परमात्म्यानं मारा येणाऱ्याला सुद्धा मोक्ष दिला. कोणाला? तो आसनकाधिकाचे निमानी सायुजो सौरसो दिदला पुतने जे विषयाचे निस्तन पाणी मारवाल. जे आपल्या स्तनामध्ये परमात्म्याला मारण्याकरता आली होती. पण तुका म्हणे देवे पुतना सोशिली जीवे असं जरी असलं तरी पुतना कंटक मुक्त केली. पुतनेला सायुज्य मोक्षासारखी पवित्र गोष्ट कोणी दिली? परमात्म्यानं. म्हणजे भक्ताला दिली यात नवल नाही. वैर्याला सुद्धा परमात्मा देतो पण त्याला काय लागतो? भाव लागतो. भाव भाव ज्याचे गाती तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. कशाच्या सत्तेवर? सत्तेच्या अनुषंगानं बोलत असताना अनेक सत्ता आहेत महाराज. पारमार्थिक सत्ता तर आहेच आहे पण लौकिकामध्ये व्यावहारिक सत्ता आहे. त्या ठिकाणी संपत्तीची सत्ता आहे सत्तेची सत्ता आहे सगळ्या सत्ता आहेत महाराज. पण या सत्ता तिथं काही चालत नाहीत. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई मादन्या. फक्त एक सत्ता चालते. कोणाची? भावाची. कोणत्या भावाची? धाकट्या का थोरल्या? नाही महाराज. श्रद्धा निष्ठा त्याला भाव म्हटलेला आहे. आणि या भावाच्या बळावर त्या ठिकाणी त्या सत्तेवर परमात्म्याला राबवता येत. देवा सत्ता देवा सत्ता भावी देवा सत्ता राबवावे असे भक्ताचे घरी का मन सांगता करी ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली यथामती यथा अवकाश झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतो वृंदांच्या चरणी समर्पित करून सर्वच महाराज या ठिकाणी या सत्कार्याला ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, कोणी महाराज पंगत वाढण्याची सेवा करत असेल, कोणी मृदंग वाजवण्याची सेवा करत असेल, टाळ घेऊन उभा राहण्याची चाल म्हणण्याची सेवा करत असेल, सगळे महाराज या ठिकाणी सेवा भावी दिसले बर. सगळे आमचे चोपदार असतील, आमचे विनेकरी पहाऱ्याचा विना असेल, कीर्तनाचा विना असेल, सगळी सेवेधारी मंडळी, आदरणीय आमच्या पाटील बाबांना तुम्ही सहकार्य करताय, याचा नक्कीच कृपा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं. भगवान हरसिद्धनाथ महाराजांच्या दरबारातील ही कृपा फार मोठा आनंद आहे बरं का. मला सुद्धा नाही या आनंदाशी जोडा असा आनंद मलाही झाला. मागच्या अधिक महिन्यात सेवा दिलीच होती, पण परत आपल्याला सेवा मिळेल का नाही याची आशा मी धरली नव्हती. पण महाराज भगवान हरसिद्धनाथांना, सद्गुरु संत बाळूमामांनाच वाटलं असन बाबा बिचारा अभंगाला धरून बोलतय, बोलवावं. अभंगाला धरून बोलत नाही तो, आता अभंगाला सोडून सगळं बोलतायत. त्यामुळं फार आनंद झाला. मामांचं दर्शन झालं, भगवान हरसिद्धनाथांचं दर्शन झालं, आमच्या परम आदरणीय श्री गुरु आमच्या बाबांचं दर्शन झालं. त्यांच्याकडे व्यासपीठ आहे महाराज, व्यासपीठ. फार महाराज ज्ञानेश्वरी काय असते, जणू काय महाराज ज्ञानोबारायच आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी बोलतायत की काय, अशी ज्यांची महाराज ज्ञानेश्वरी या ग्रंथावर हातोटी आहे असे आमचे श्री गुरु बाबा. कारण महाराज ज्याला अर्थ माहित आहे त्यालाच व्यासपीठ द्यावं बरं, नाहीतर प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय कुंकवा नाही ठाव आणि म्हणे मी आहे. कुंकवाचा पत्ता नाही आणि म्हणते मी आहे. काय आहे आता कुंकू राहिलं नाही, जाऊ द्या महाराज, मी बोलायचं सोडून दिलंय. कुंकू राहिलं नाही, आता काय आल्या. असो, सगळ्यांनी महाराज हा उत्सव आनंदानं पार पडताय, निरपेक्ष भावनेनं सगळ्यांची सेवा आहे, देईल तेवढ्यात समाधान आहे. त्यामुळं पुनश्च एकदा आमच्या श्री गुरु तानाजी बाबांच्या चरणारविंदी त्या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आमचे यांचंही महाराज सांगितलं बरं, ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा वास करतो आणि आपण त्याची अनुभूती घेतोय. जेत संपत्ती आणि दया हे वसती एके ठाया, त्या ठिकाणी महाराज प्रत्यक्ष परमात्म्याची विभूती जाण धनंजया परमात्मा आहे. आणि असंच ज्यांचं महाराज व्यावहारिक सत्ताही तशीच आहे आणि परमार्थिक बाजूही ज्यांनी महाराज त्याच तोलामोलात सांभाळलेले आहे, असे आमचे पाटील महाराज यांचा अखंड कृपा आशीर्वाद आमच्यावर हवा ही सदिच्छा. आणि तुम्ही सहकार्य करताय, भगवान हरसिद्धनाथांची कृपा आशीर्वाद, मामांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात यावा आणि उत्तरोत्तर अशीच सद्भावनेनं सद अंतकरणानं सेवा या दरबारातली घडावी. जास्तीत जास्त करून महाराज सहकार्य करा. पारायणाला जास्त संख्येनं बसा, कीर्तनाला उद्यापासून जास्त संख्येनं या. आज आलात त्याबद्दल धन्यवाद. पण भरपूर संख्या, भरपूर गर्दी व्हावी एवढा मोठा आजचा बुवा नाही बरं.
कीर्तन, चांगलं कीर्तन ऐकायला गर्दी नसली तर चालते, पण दर्दी असावी, बरं ऐकणारी दर्दी माणसं असावी. या अनुषंगानं सगळ्यांचेच प्रयत्न, सर्वांच्या त्या ठिकाणी पवित्र चरणारविंदी आपली सेवा समर्पित. या सेवेसाठी आमचे तीर्थरूप त्या ठिकाणी आमचे पिताश्री आलेले आहेत. आमचे त्या ठिकाणी श्री गुरु बेलापूरकर फडाचे मानाचे पताकाधारी आमचे अण्णाही आलेले आहेत. आणि सगळेच त्या ठिकाणी या सेवेसाठी या गावातील, या परिसरातील टाळकरी भजनी मंडळ सगळ्यांच्या पवित्र चरणारविंदी त्या ठिकाणी सेवा माझी रुजू करतो. सेवेला त्या ठिकाणी आपल्या पूर्णविराम. सगळ्यांनी एकदा ताट बसा आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा नामघोष हातानं टाळ्या आणि मुखानं नाम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 ज्ञानदेवा भगवान हरसिद्धनाथ महाराज की, सद्गुरु संत बाळूमामा महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज की. तुकाराम 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 तुकाराम.